नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? TRAI ट्रायच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, अतुल कुमार चौधरी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ट्रायच्या सचिवपदी त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? टिंबटिंब या पहिल्या भारतीय ड्रोन निर्मात्याने युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीकडून दुहेरी ड्युअल प्रमाणपत्र सर्टिफिकेशन प्राप्त केलेलं आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. व्यवस्थितपणे लिहून घ्या. AVPL AVPL इंटरनॅशनल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्ही फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. AVPL इंटरनॅशनल्स या कंपनीचे एक ड्रोन आहे ज्याचं नाव आहे विराज ड्रोन. यांनी गेट्स ड्युअल सर्टिफिकेशन फ्रॉम युरोपियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी यांच्याकडून दुहेरी प्रमाणपत्र सर्टिफिकेशन प्राप्त केलेलं आहे आणि ही पहिलीच या ठिकाणी भारतीय ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2-3 पॉईंट लिहून घ्या. AVPL इंटरनॅशनल ही त्यांच्या विराज ड्रोनसाठी युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सीकडून दुहेरी प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय ड्रोन निर्माता कंपनी बनली आहे. यामुळे कंपनीला युरोपियन बाजारपेठेमध्ये ड्रोन ऑपरेशन्स सुलभ करता येतील. आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या. विराज हे जे काही ड्रोन आहे हे लहान श्रेणीतील मानवरहित विमानाअंतर्गत वर्गीकृत केलेल्या कृषी अनुप्रयोगांसाठी डिझाईन केलेले आहे. म्हणजेच फर्टिलायझर्स वगैरे फवारण्यासाठी याचा यूज या ठिकाणी केला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा. UNCTAD यांच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतातील जो काही FDI प्रवाह आहे, FDI इन्फ्लो आहे, तो 43% घट होऊन भारत आता कितव्या स्थानावरती घसरलेला आहे FDIच्या प्रवाहाच्या बाबतीमध्ये? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. आपला प्यारा भारत देश या ठिकाणी 15व्या स्थानावरती या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. ठीक आहे. UNCTAD म्हणजेच काय? युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट यांचं उद्दिष्ट काय असतंय? तर विकसनशील देशांचा व्यापार, गुंतवणूक आणि विकासाला चालना देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ज्याचं मुख्यालय जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे आणि सध्याचे जनरल सेक्रेटरी महासचिव आहेत रेबेका ग्रीनस्पॅन असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. टॉप 5 FDI रिसिपियंट कंट्रीज इन द वर्ल्ड म्हणजे असे 5 टॉप देश ज्या ठिकाणी FDIचा इन्फ्लो, FDI म्हणजे काय? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मराठीमध्ये म्हणता येईल थेट परकीय गुंतवणूक. ठीक आहे. 2023च्या बाबतीमध्ये सांगितलं तर 1 नंबरला आहे अमेरिका. जवळपास 311 FDI त्यांनी या ठिकाणी रिसिव्ह केलेला आहे. 2 नंबरला आहे चायना, 163 बिलियन USD. 3 नंबरला आहे सिंगापूर. 4 नंबरला आहे हाँगकाँग. 5 नंबरला आहे ब्राझील आणि आपला प्यारा भारत देश आहे या ठिकाणी कितव्या क्रमांकावरती? 15व्या क्रमांकावरती. 2023 मध्ये जवळपास 28 बिलियन USD एवढा या ठिकाणी FDI रिसिव्ह केलेला आहे, पण या ठिकाणी घेतलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. परीक्षा प्रक्रियेचा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा आढावा घेण्यासाठी आणि सुधारणा सुचवण्यासाठी भारत सरकारने स्थापन केलेल्या 7 सदस्यीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कोप्पिलील राधाकृष्णन असं त्यांचं नाव आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. या समितीमध्ये 7 प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. त्याचे नेतृत्व इस्रोचे माजी अध्यक्ष कोप्पिलील राधाकृष्णन हे या ठिकाणी करणार आहेत. पुढचा प्रश्न त्या अगोदर लगेच या ठिकाणी लेटेस्ट जे काही नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. लोकसभेचे प्रोटेम स्पीकर बनलेत भर्तृहरी महताब. संसदीय कामकाज मंत्री बनलेत किरेन रिजिजू. अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री बनलेत चिराग पासवान. LNTचे अध्यक्ष बनलेत R शंकर रमन. इफ्कोचे अध्यक्ष बनले दिलीप संघानी.
बार्कमध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख बनले डॉक्टर बिक्रमजीत चौधरी. कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्ष बनलेत राकेश रंजन आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक बनलेत प्रदीप सिंह खरोला. पुढचा प्रश्न क्रमांक 4. युनेस्कोने टिंबटिंब हे भारताचे पहिले साहित्य शहर लिटरेचर सिटी म्हणून घोषित केलेलं आहे. 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कोझिकोड कुठे आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत आहे. या राज्यातील कोझिकोड शहराला या ठिकाणी भारताचे पहिले साहित्य शहर म्हणून घोषित केलेलं आहे. या ठिकाणी कोझिकोड ऑलरेडी कशासाठी प्रसिद्ध आहे तर समृद्ध सांस्कृतिक वारशासाठी ते प्रसिद्ध आहे. केरळमधील कोझिकोड हे अधिकृतपणे भारताचे पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. कोझिकोडमध्ये 500 पेक्षा जास्त अधिक या ठिकाणी काय आहेत तर लायब्ररीज आहेत, ग्रंथालय आहेत. ठीक आहे, लगेच प्रथम घटनांवरती आपण रिव्हिजन टाकूया. कृषी न्यूज मॉनिटरिंगसाठी भारतातील पहिले AI सोल्युशनचं नाव आहे ॲग्रिकल्चरल 24/7. देशातील पहिला टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स या ठिकाणी उभारण्यात आला उत्तर प्रदेशमध्ये. जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल आरोग्य मैत्री एड क्यूब या ठिकाणी सुरू करण्यात आलं हरियाणामध्ये. भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा सुरू झाली वृंदावन या ठिकाणी. भारतातील पहिले गाय अभयारण्य उत्तर प्रदेश. भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोची केरळ या ठिकाणी. प्रथमच रोड सेफ्टी फोर्सची स्थापना पंजाबमध्ये. उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी. समान नागरी संहिता विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य उत्तराखंड. विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणारा या ठिकाणी आहे विमानतळ कोची विमानतळ. पुढचा प्रश्न क्रमांक 5. चीन आणि फ्रान्स या 2 देशांनी टिंबटिंबचा अभ्यास करण्यासाठी एक उपग्रह सॅटेलाइट सोडलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. एक्सप्लोजन ऑफ स्टार्स याचा अर्थ काय हे तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. लिहून घ्या, 2 पॉईंट लिहून घ्या. हा उपग्रह ताऱ्यांच्या सर्वात दूरच्या स्फोटांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजेच काय एक्सप्लोजन ऑफ स्टार्स जे काही तारे असतात त्यांचा जो काही स्फोट होत असतो त्यांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी हा या ठिकाणी वरती सोडलेला आहे. गॅमा किरणांच्या स्फोटासह तारांच्या सर्वात दूरच्या स्फोटांचा अभ्यास करणं हे या उपग्रह वर सोडण्याच्या मागचं काय आहे मेन लक्ष्य आहे, एम आहे. बरोबर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 26 जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. 2024 ची थीम काय आहे द एव्हिडन्स इज क्लिअर इन्व्हेस्ट इन प्रिव्हेन्शन अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 7. डोपिंग विरोधी नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल नाडाद्वारे टिंबटिंब यांना पुन्हा एकदा म्हणजे ऑलरेडी सस्पेंड करण्यात आलं होतं, अजून एकदा या ठिकाणी निलंबित करण्यात आलेलं आहे. तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बी फॉर बजरंग पुनिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. नाडा सस्पेंड्स पुनिया वन्स अगेन. ऑलरेडी सस्पेंड केलेलं होतं, परत एकदा या ठिकाणी घेण्यात आलं आणि परत एकदा या ठिकाणी नियमाचं उल्लंघन केलं, त्याच्यामुळे याला परत एकदा या ठिकाणी नाडाने काय केलेलं आहे तर निलंबित केलेलं आहे, सस्पेंड केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या क्रिमी लेअरसाठी उत्पन्न मर्यादा
8 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा केलेली आहे. पर्याय क्रमांक ए हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी यांनी याचं या ठिकाणी डिक्लेरेशन केलेलं आहे, घोषणा केलेली आहे. ओबीसी क्रिमिनल लेअरसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादेमध्ये ऑलरेडी अगोदर 6 लाखापर्यंत होतं, ते इन्क्रीज करून आता 8 लाखापर्यंत या ठिकाणी केलेलं आहे. जशी ऑलरेडी सुविधा फॅसिलिटी ही सेंटर सारखी होती तशीच या ठिकाणी केलेली आहे. हरियाणाबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत कौशल्या, अनाकपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 9. BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने टिंबटिंब यांची नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनोज जैन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? मनोज जैन असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी BEL मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिल्या ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्राचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात या राज्याच्या अंतर्गत भारतातील पहिल्या ऑलिम्पिक अभ्यासासाठी किंवा संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. गुजरातबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. स्थापना झाली या राज्याची 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, त्यानंतर राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गिर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये सलग 2 हॅट्रिक घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण ठरलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पॅट कमिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॅट कमिन्स क्रिएट्स हिस्ट्री विथ बॅक टू बॅक T20 वर्ल्ड कप हॅट्रिक्स. अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्लिअर? या ठिकाणी आपली जी काही 6 महिन्याची जी काही ई बुक आहे ती लॉन्च होणार आहे. आज माझ्या मते 26 तारीख आहे. आता फक्त 4 ते 5 दिवस या ठिकाणी राहिलेले आहेत. या ठिकाणी तुमच्यासाठी मी फक्त 1 मिनिट घेतो. जानेवारी 2024 ते जून 2024 6 महिन्याची ही PDF असणार आहे. प्रत्येक महिन्याची तुम्हाला सेपरेट 150 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. सोबत याच्या व्यतिरिक्त 20 अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा तुम्हाला वन लाइनर प्रश्न मिळणार आहेत. आणि आतापर्यंत ह्या मागच्या 6 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये झालेल्या एक्झाममध्ये आलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा या ठिकाणी इन्क्लुडेशन करण्यात येणार आहे. किंमत फक्त 99 रुपये आहे. 1 जुलै 2024ला संध्याकाळी 7 वाजता ही PDF लॉन्च होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे 96 730 58 600 सुहास भिसे असं नाव येईल. फोन पे किंवा गुगल पे करा. 99 रुपये सेंड केल्यानंतर त्याचं पेमेंट करून याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करून ठेवतो. लिहून घ्या. या ठिकाणी शेवटचा प्रश्न क्रमांक 12. OAG डेटानुसार एप्रिल 2024 मध्ये 15.5 दशलक्ष पेक्षा जास्त जागांच्या एअरलाईन क्षमतेसह भारत 3ऱ्या क्रमांकावरती घसरलेला आहे. कितव्या क्रमांकावरती? तर पर्याय क्रमांक ए 3ऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी घसरलेला आहे. चुकून काय झालं? प्रश्नातच उत्तर टाईप झालेलं आहे. काही हरकत नाही. 2-3 पॉईंट लिहून घ्या. 5 देशांतर्गत बाजारपेठांमध्ये भारत ही सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. 2014 ते 24 दरम्यान भारताने 7% आसन क्षमता वाढ केलेली आहे. भारत जगातील 3ऱ्या क्रमांकाची देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनलेला आहे. 10 वर्षापूर्वी पाहिलं तर भारत जवळपास 80 लाख या ठिकाणी जागांसह 5व्या क्रमांकावरती होता. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. नुकत्याच झालेल्या ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये पदक तालिकेमध्ये भारताचे स्थान काय आहे? 5वे, 3रे, 1ले की 8वे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे.